जय जय गणराजा मोरेश्वर माझा छंद पारंपरिक स्तोत्र छंद वेदांतील सार तू कल्याण मूर्ती पावन करसी मन संकट हरती स्वयंभू प्रगटला पुण्याच्या काठी। दादा नमस्कार, काय नाव आहे आपलं? माझं नाव आहे वैभव भिकाजी पवार। वैभव पवार, काय करता आपण? सध्या मी पत्रकारिता करतो। दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्तीमध्ये मी रिपोर्टर म्हणून सध्या काम करतो। अच्छा, सध्या मी प्रिंट मीडियात गेली अनेक वर्षे काम करतो। विविध वृत्तपत्रातून मी काम केलेलं आहे। बरं, मात्र सध्या दैनिक पुढारीसाठी जॉईन झालो असून विविध विषयांवर आधारित मी सध्या गणपतीपुळेच्या ठिकाणावर बातम्या देत असतो। दादा आता पावसाळा चालू झाला आहे आणि गणपतीपुळ्यामध्ये सुद्धा पाऊस असतो आणि कोकणात नेहमीप्रमाणेच पाऊस जास्त असतो। यावर्षी नव्यानेच मे महिन्यामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे आणि या दरम्यान इथल्या पर्यटक हंगामावरती थोडाफार प्रभाव पडला का आणि तुमचं काय मत आहे याबद्दल? खरं तर दरवर्षी गणपतीपुळे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणांपेक्षा या ठिकाणी प्रचंड पर्यटकांची गर्दी असते। या पर्यटन स्थळाला विशेष पसंती पर्यटकांकडून मिळत असते। मात्र यावर्षी उन्हाळी पर्यटन हंगाम मोठ्या गर्दीने गजबजणार असे चित्र निर्माण झालेले असताना अचानक अवकाळी पावसाने या ठिकाणी आगमन केलं आणि त्या अवकाळी पावसामुळे या पर्यटनावर थोडाफार मोठ्या प्रमाणात म्हणता येईल परिणाम झालेला आहे। आणि थोड्या प्रमाणात परिणाम झाल्यानंतर पर्यटक संख्येत घट देखील झालेला आहे। तरी देखील आता काही दिवसानंतर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा पावसाळा आता कुठंतरी विश्रांती पावसाने घेतलेली आहे आणि म्हणून पर्यटक पुन्हा येऊ लागलेले आहे। कारण गणपतीपुळेला एक श्रद्धास्थान लावलेलं आहे। स्वयंभू श्री गणेशाचं स्थान असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने श्रद्धेभावनेने येतात। श्री गणेशाचं दर्शन घेऊन या ठिकाणी अथांग पसरलेला असा समुद्र किनारा आहे। या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक समुद्रात स्नान करण्यासाठी उतरतात आणि हा विशेष आनंद पर्यटकांना प्राप्त होतो। मात्र एवढाच फरक यावर्षी जाणवलेला आहे। खऱ्या अर्थाने पर्यटकांना उन्हाळी पर्यटन हंगामाचा आनंद हा अवकाळी पावसामुळे घेता आलेला नाही। मात्र तरी देखील माझं म्हणणं आहे की पर्यटकांनी आता यावं, तर पाऊस थांबलेला आहे की या ठिकाणचं पर्यटन हे सर्वांना चांगला आनंद असं देणार आहे। चांगला एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ शकतो म्हणून या ठिकाणी प्रत्येक पर्यटकाने भेट देणं गरजेचं आहे। हो, अतिशय सुंदर माहिती आपण दिली। या पर्यटन स्थळाला एक निसर्गाचा आणि आध्यात्मिकतेचा एक जोड आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे। इकडे आल्यानंतर छान ऊर्जा मिळते लोकांना आणि तुम्हालाही सुद्धा तुम्ही इकडे आल्यानंतर वर्षभराची जे काही एनर्जी असेल किंवा इथली जी वाईब असेल हे तुम्ही घेऊन जाताय आणि मुलांनाही सुद्धा छान वाटतं। कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळेच पालक किंवा नोकरदार असे इथे पर्यटनासाठी येतात आणि या ठिकाणचं खाद्यसंस्कृती, इथली लोकसंस्कृती किंवा कोकणातल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात। तर खूप सुंदर माहिती दिली वैभव दादा आपण। तर माझ्या चॅनलसाठी माझा गणपतीपुळे वाईब या नावाचं चॅनल आहे आणि मी माझ्या चॅनलमधून गणपतीपुळ्यातल्या गोष्टी, इथल्या घटना, इथल्या व्हिडिओज माझ्या प्रेक्षकांना दाखवत असतो। नव्यानेच हा माझा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज मी चालू केलेला आहे जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना रोजच्या रोज अपडेट्स मिळत राहतील। तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? आर्यन साहेब, तुम्ही तुमच्या गणपतीपुळे वाईब या नव्याने सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पाहिलेलं आहे की खरोखरच चांगले यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तयार करून गणपतीपुळेचं पर्यटन कशाप्रकारे बहरलेलं आहे, कशाप्रकारे पर्यटकांची पसंती मिळाली आहे या दृष्टीने अनेक अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवून या पर्यटन स्थळाची वाहवा आणि पर्यटन स्थळाचं महात्म्य खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जगभर विदेशात पोहोचेल या दृष्टीने तुमची चांगली वाटचाल सुरू आहे। मी तुमच्या चॅनेलला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो, तुमचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की अशी तुमची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरू राहो। की खरोखरच हे चॅनेल अनेकांना या ठिकाणी भावणारं असं झालेलं आहे। स्थानिकांबरोबर पर्यटकांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे, हे निश्चितच आम्हाला देखील अभिमानास्पद आहे। कारण खऱ्या
खऱ्या अर्थाने आमच्या स्थानिक ठिकाणी असलेल्या गणपतीची महती ही आणि स्वयंभू श्री गणेशाची आध्यात्मिक असलेली माहिती ही पर्यटकांपर्यंत आणि भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून चांगल्या प्रकारचा होत आहे, त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. खूप खूप धन्यवाद वैभव साहेब. आपले मी माझ्या चॅनलतर्फे खूप खूप स्वागत करतो आणि खूप छान बोललात तुम्ही. लोकांना काहीतरी एक नवीन नाही म्हणता येणार, पण खूप सुंदर माहिती तुम्ही दिलीत माझ्या चॅनलद्वारे. आपले मनापासून आभार. राख तू मजला कर तुझा दासी, जय जय गणराजा मोरेश्वर माझा. नाही अंत तुझा तरी भाव माझा.